हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी शलाका गाडे एक अभिनेत्री म्हणून काम करते. पण या वर्षामध्ये 2026मध्ये खूप काही विचार केला होता की चांगलं काही खूप प्लॅनिंग होते माझे की हे करायचं आहे ते करायचं, खूप खूप सगळ्या गोष्टी. आणि मी 2025चं एंड प्लस सुरुवात खूप छान केली होती. पण अचानक अजितदादांचं जाणं हे कुठे ना कुठे या गोष्टीचा माझ्या मनावर खूप खोल परिणाम झालेला आहे. याचं कारण असंही असू शकतं की मुंबईत कलाकारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अजितदादा कलाकारांना परस्पर भेटून प्रश्न विचारले गेले होते. अजितदादांशी 2 वेळा झालेली भेट कदाचित यामुळे होऊ शकतं मी या विषयात खूप खोल गेले असेल. दादा फक्त प्रश्नच विचारण्यासाठी वेळ देत नव्हते, तर आलेल्या लोकांची जेवणापासूनची सोय सगळं करून अजितदादा असं एकदम बाजूला उभे राहून प्रश्न जाणून घेत होते. असा तो नेता होता. दादा जाऊन 10 ते 12 दिवस झाले असणार, पण मी या 10 ते 12 दिवसांमध्ये माझ्या पर्सनली कामाकडे बिलकुल लक्ष दिलेलं नाही. जे आमचे ॲक्टिंग क्षेत्रामध्ये कास्टिंग डिरेक्टरशी संपर्क असतात किंवा काय असेल, मी माझा व्हॉट्सअप देखील ओपन केलेला नाही या 10 ते 12 दिवसांमध्ये. एवढी मी त्या विषयामध्ये खोल गेलेली आहे. याचा परिणाम खरंच झाला आहे कुठे ना कुठे मनावर. मला असं वाटतं की आपण एखादा नेता जेव्हा काम करत नाही तेव्हा त्याच्याकडून आपल्या हजारो अपेक्षा असतात आणि आपण त्याला ट्रोल करत असतो की हा का करत नाही, आणि असं केलं याने तसं केलं. पण जेव्हा तो नेता काम करतो आणि जेव्हा तो अडचणीत येतो, जेव्हा त्याच्यावर वाईट वेळ येते, तेव्हा आपण अपेक्षा न ठेवता किंवा आपल्याला त्याने तेव्हा मदत केलेली या गोष्टींचा विचार लक्षात घेऊन आपण आज त्याच्यासाठी आवाज उठवायला हवा असं मला वाटतं. म्हणून मी या विषयामध्ये खोलवर जाण्याचा प्रयत्न करतो. तर सगळ्यात आधी मी अमोल मेटकरी दादा, संजय राऊत काकाच म्हणेन मी त्यांना, कारण हे 2च व्यक्ती मला जवळचे वाटत आहेत आज. का ह्यांनी अजितदादांच्या मृत्यूवर काही सवाल उठवला आहे. जनतेचा आवाज, जे प्रश्न आहेत ते मीडियासमोर नेऊन मांडलेत. त्यामुळे मला ह्या 2 गोष्टीचा खरंच आनंद होतो आहे. CCTV फुटेज जर आपल्या जनतेसमोर आले ना, तर हार्डली 5 मिनिटांमध्ये जर समोर आले CCTV फुटेज, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. CCTV फुटेज देखील आपल्यासमोर आणले जात नाही. हे काय कारण असेल मला माहीत नाही. शिवाय मी एक गोष्ट नोटीस केली की जे फेक अकाउंट्स आहेत, कुणाला टार्गेट नाही करत आहे. हे एक ठराविक पक्षातले लोक आहेत जे याला विरोध करत आहेत. आणि का विरोध करत आहेत, का आवाज दाबला जातोय, का ते कोण वैमानिकांना बसवून सांगितलं जाते की असं होतं, स्फोट होतो, बाहेर मग मोबाईल आणि कागदपत्रे उडतात आणि ते जळत नाही आणि माणूस मरतो का? म्हणजे मला म्हणायचं, ते जर उडून सेफ होत असेल तर माणूसच मरतो का फक्त याच्यात? आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांच्या विचाराने चालणारे आहोत. तर शिवाय आम्ही संविधानाच्या मार्गाने चालणारे आहोत. आमचा गोष्टींवरती विश्वास नाही, तथ्य असलेले रिझन्स आम्हाला द्या, जेणेकरून आमचा विश्वास बसेल. एवढंच.